नमस्कार, मी डॉक्टर निखिल नलावडे, जनरल कॅन्सर सर्जन बुलढाणा। 4 फेब्रुवारी 2025ला जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपण वयोगट 9 ते 18 मधील मुलामुलींकरिता HPV वॅक्सिनेशन शिबिर आयोजित केलेले आहे। सदर वॅक्सिन ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या बचावासाठी असून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे ह्याचं विकसित केले गेलेले आहे। ही लस सुमारे 2 ते 2,500 रुपयांची असून पहिल्या 200 लाभार्थ्यांकरिता आपण ही लस मोफत देत आहोत। तरी पंचक्रोशीतील लाभार्थ्यांनी ह्याचा नक्कीच लाभ घ्यावा ही नम्र विनंती। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा। कोविड-19 काळामध्ये रुग्णांना त्वरित उपचार मिळावे याकरिता शासनाने करोडो रुपये त्वरित मंजूर केले असता तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन विठ्ठल तडस यांनी मॉड्युलर ओटीकरिता लागणारी शासकीय मंजुरात घेऊन सोलापूर येथील शासकीय कंत्राटदार बबलू इनामदार यास कामाच्या सुरुवातीलाच 80% करोडो रुपयांचे बिल अदा केले। उर्वरित रक्कम निलंबित जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी मॉड्युलर ओटी कार्यान्वित झाली का नाही याची कुठल्याही प्रकारे कोणतीच चौकशी न करता सोलापूर येथील NL हेल्थकेअर कंपनी कंत्राटदार बबलू इनामदार यास नियमबाह्य उर्वरित ही बिल अदा करून टाकली। कोविड-19 काळातील अतिआवश्यक असलेली मॉड्युलर ओटी आजच्या तारखेतही कार्यान्वित नसून या भ्रष्टाचारात सामील असलेले तत्कालीन आणि निलंबित प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक वादग्रस्त भांडारपाल प्रकाश बोतेसह इतर दोषी अधिकारी कंत्राटदार कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जोर धरती आहे। बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकारांना सोलापूर येथील ठेकेदाराकडून आणि इतरांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जीव मारण्याच्या धमका मिळत आहेत। मी स्वतः फाशी घेईल आणि जीवाचं बरं वाईट करीन अशी धमकीही दिली जात असून मानसिक छळ दिला जातोय। याबाबत पोलीस तक्रार करण्यात आली आहे। बबलू इनामदार शासकीय कंत्राटदार राहणार सोलापूर असे या धमकी देणाराचं नाव आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील भ्रष्टाचार राज्यभर गाजलाय। या भ्रष्टाचाराचा भांडाफोड करून आपल्या दैनिकात आणि एका वृत्तवाहिनीद्वारे याचा लेखाजोखा मांडणाऱ्या पत्रकाराला धमकी दिली जाते आहे। पत्रकारांना प्रकाशित केलेल्या वृत्तामुळे कंत्राटदार बबलू इनामदार याचे धाबे दणाणलेत। त्यामुळे इनामदार म्हणतोय की प्रकाशित झालेल्या वृत्तामुळे माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचलाय, माझा अपमान झालाय, तात्काळ बातम्या दुरुस्त करा। खोट्या आणि निराधार बातम्यांच्या प्रसारणाविरुद्ध कायदेशीर नोटीस असा मेसेजही या कंत्राटदाराने लिहिलाय। 7 दिवसाच्या आत बातम्यांमध्ये दुरुस्ती केली नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्याचा परिणाम भोगावा लागेल असाही मेसेज सोलापूर येथील कंत्राटदार इनामदारने केलाय। तो एवढ्यावरच थांबला नाही तर जीवे मारण्याची धमकी देत मी फाशी घेऊन स्वतःचं बरं वाईट करणार असेही फोनवर म्हणाला। या कंत्राटदाराविरुद्ध यापूर्वीही 2 तक्रार अर्ज दाखल आहेत, तरी देखील सोशल मीडियावरून इतरांच्या देखील अशाच धमक्या देण्याचे प्रकार सुरू आहेत असे तक्रारदार यांनी तक्रारीत म्हटलंय। सिटी न्यूज बुलढाणा।